1979 मोरारजी देसाई सरकार बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाला। उद्देश होतो ओबीसींची खरी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तपासणे। 1980 साली अहवाल तयार झाला। 3743 जाती, लोकसंख्येत 52% वाटा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची शिफारस करण्यात आली, पण अहवाल ड्रॉवरमध्येच बंद राहिला। काँग्रेसने 10 वर्ष काहीच केलं नाही। 1990 साली व्हीपी सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला। देशभर आंदोलन सुरू झाली, आत्मदहन करण्यात आले आणि समाजात एक नवा राजकीय भूकंप झाला। साल 1992 ते 94 दरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी हा निर्णय इथेही लागू केला आणि ओबीसी समाजासाठी हा टर्निंग पॉइंट ठरला। आता 2025 साल सुरू झाला आहे। महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा त्याच मुद्द्यावर मैदानात उतरले आहेत। तब्बल 31 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मंडल आयोगाचा निर्णय झाला, ज्याने समाजाचं राजकीय समीकरणच बदललं। 2025 मध्ये शरद पवार पुन्हा त्याच मुद्द्यावर रस्त्यावर उतरले आहेत। ही खरंच समाजासाठीची लढाई आहे की येणाऱ्या निवडणुकांसाठी आखलेला राजकीय डाव? चला सविस्तर समजून घेऊयात। मंडल आयोगाचा इतिहास 1979 साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन केला। या आयोगाचं उद्दिष्ट होतं देशातील मागासवर्गीय समाजाची खरी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती समजून घेणं। 1980 मध्ये हा अहवाल तयार झाला। या 3743 जातींना ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय श्रेणीत गणलं गेलं आणि लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 52% असल्याचं सांगितलं।